2026-27 मध्ये ज्याही विद्यार्थ्यांना B.Ed करायचं असेल त्यांचे CETचे फॉर्म सुरू झालेले आहे। या वर्षीला जे B.Ed आहे हे B.Ed 2 वर्षाचं आहे। 1 वर्षाचं B.Edचा GR अजूनपर्यंत आलेला नाही आहे आणि अजूनपर्यंत 1 वर्षाचं जे B.Ed आहे हे सुरू झालेलं नाही आहे। त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना B.Ed करायचं असेल त्यांनी आपला जो फॉर्म आहे हा लवकरात लवकर भरा। ज्याही विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स नसेल त्या विद्यार्थ्यांनी सध्या आपल्याला आपला फॉर्म भरणं अतिशय गरजेचं आहे। तर CETचा फॉर्म भरत असताना तुम्हाला डॉक्युमेंट जरी नसेल तर तुम्हाला सध्या त्यामध्ये नॉट अप्लाइड असं एक ऑप्शन दिलेलं आहे, ते तुम्ही यूज करून तुम्ही तुमचा CETचा फॉर्म भरू शकता। परंतु CET झाल्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट्स ॲडमिशन प्रोसेसला द्यावे लागेल, तर तोपर्यंत तुम्हाला वेळ देण्यात येऊ शकतो, म्हणजे CETचा फॉर्म भरू शकता। डॉक्युमेंट्स नाही आहे म्हणून तुम्ही CETचा फॉर्म भरत नाही असं होऊ देऊ नका। तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नसेल, व्हॅलिडिटी नसेल तरी तुम्ही त्यामध्ये नॉट अप्लाइड असं ऑप्शन क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। कारण की फॉर्म भरण्यासाठी जी डेट आहे ही डेट तुम्हाला 13 तारखेपर्यंत देण्यात आलेली आहे, तर 13 तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरण्याचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा, त्यानुसार तुम्ही तुमचे फॉर्म भरा। तुम्हाला कुठेही अडचण येत असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कारण की यानंतर 13 तारखेनंतर डेट एक्सटेंड होणार नाही आहे, कारण की ऑलरेडी ही डेट एक्सटेंड झालेली आहे आणि डेट एक्सटेंड करूनसुद्धा भरपूर जी डेट होती तुम्हाला म्हणजे भरपूर दिवस देण्यात आलेले आहे फॉर्म भरण्यासाठी। त्यामुळे आता चान्स नाही आहे की डेट तुम्हाला वाढेल आणि डॉक्युमेंट्स नसेल तरी तुम्ही डॉक्युमेंट्स काढू शकता। अजून तुमच्याकडे 13 दिवस बाकी आहे। कोणाकडे नॉन क्रिमिलियर नाही आहे, व्हॅलिडिटी तर अतिशय इम्पॉर्टंट नाही आहे, सध्या CETला नाही आहे, परंतु ॲडमिशनसाठी कास्ट व्हॅलिडिटी ही इम्पॉर्टंटच असणार आहे, नाहीतर तुमचा जो प्रवेश आहे हा ओपनमधून कन्वर्ट केला जाणार आहे। त्यामुळे आपले डॉक्युमेंट्स चेक करा, आपला फॉर्म भरा। फॉर्म भरण्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहे, त्यानुसार फॉर्म भरा। अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि B.Ed ॲडमिशन 2026-27 बद्दल A to Z अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर शेवटपर्यंत देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण ज्या अपडेट असेल ह्या तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे।